तर विद्यार्थ्यांनो, एकानव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या जी की क्वेश्चनला घ्यावायचे असेल, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, या युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. खालीलपैकी कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता? ऑप्शन क्रमांक 3 युद्ध राहील. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पंडित रमाबाई यांना केसरी हे हिंद हा पुरस्कार कोणी दिला होता ते सांगायचं आहे. पंडित रमाबाई यांना केसरी हे हिंद पुरस्कार खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 युद्ध राहील. ब्रिटिशांमार्फत जे आहे पंडित रमाबाई यांना केसरी हे हिंद पुरस्कार देण्यात आलेला होता. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी दिग्बोई हे भारतातील कोणत्या उद्योगाचे जन्मस्थान किंवा उगमस्थान आहे ते सांगायचं आहे. दिग्बोई हे भारतातील कोणत्या उद्योगाचे जन्मस्थान आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. तेल उद्योगाचे जन्मस्थान भारतामधील दिग्बोई ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोणते व्यक्ती होते? महाराष्ट्राचे दुसरे क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. मारतराव कन्नमवार हे जे व्यक्ती आहे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सलग 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणते होते? सलग 2 वेळेस बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सलग 2 वेळेस बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास काय म्हटले जात असते? संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर त्यास काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. अल्ट्रा विरस असे जे आहे संसदेने केलेला कायदा घटनाविरोधी असेल तर त्यास संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची सध्या रक्कम किती लाख रुपयाची आहे? भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची रक्कम सध्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 15 लाख एवढी भारतात दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची सध्याची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. 1985 या वर्षापासून भारतामध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 राहील. गडचिरोली जिल्ह्याला जे आहे महाराष्ट्रामध्ये जंगलाचा जिल्हा संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज किती मीटर पर्यंत जात असतो? सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज एकूण किती मीटर पर्यंत जात असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील. 180 मीटर एवढा लांब जो आहे एका सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिला होता ते सांगायचं आहे. भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिला होता? ऑप्शन क्रमांक 4 राहील. अर्धमागधी भाषेमध्ये भगवान महावीर यांनी उपदेश दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील. 16 ऑक्टोबर 1905 या वर्षी या दिवशी बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी झालेली होती. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सवाल्याने आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी MPSC वाला YouTube चॅनल लॉन्च केलेला आहे. आणि तसेच 21 ते 25 जानेवारी दरम्यान MPSC फ्री काउन्सिलिंग सेशन देखील आपल्यासाठी ठेवलेले आहे. आणि कम्प्लिटली हे जे सेशन आहे एकदम फ्रीमध्ये आपण अटेंड करू शकता. अटेंड करण्यासाठी अमृत चेंबर, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी आपल्याला जरूर जायचं आहे. आणि जर आपल्याला काही संपर्क करून क्वेरीज करायचे असेल तर आपल्याला 79 48 22 22 29 या नंबरवर देखील कॉल देखील आपण करू शकता आणि पूर्ण डिटेल याविषयी एकदम फ्रीमध्ये घेऊ शकता. 26 जानेवारी 2023 चे औचित्य साधून MPSC वाला YouTube चॅनल आपल्यासाठी MPSC राज्यसेवा प्रिलिम 2023 चे बॅच घेऊन आलेले आहे. आणि या बॅचची जी स्टार्टिंग आहे 27 जानेवारी 2023 पासून झालेली आहे. या बॅचेसमध्ये आपल्यासाठी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स आपल्याला शिकवणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला परीक्षाभिमुख सखोल मार्गदर्शन केले जाईल. क्विज व मॉक टेस्ट ही फ्री दिली जाईल आणि प्रत्येक विषयाला तज्ज्ञ आणि वेगवेगळे मार्गदर्शन देखील केले जाणार आहे, ज्यामध्ये लाईव्ह व रेकॉर्डेड लेक्चर फ्री PDF सह मिळणार आहेत. आणि संपूर्ण बॅच जी आहे मित्रांनो अगदी आपल्याला मोफत आहे. तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला MPSC वाला YouTube चॅनलचा दिलेला आहे.
पाहूया पुढचा प्रश्न. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दूधगंगा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? दूधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूधगंगा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विजयदुर्ग हा पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? विजयदुर्ग पवन विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग पवन विद्युत प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यातील पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी काय केले होते ते सांगायचं आहे. राज्यातील पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणती कामगिरी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आंतरविवाहाला मान्यता जी आहे राज्यातील पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा जुळलेली आहे? आंध्र प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा जुळाली आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो. गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड या सर्व जिल्ह्यांचे सीमाचे आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याला जुळलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील अन्नाच्या पचनाचे कार्य कोणाकडून होते ते सांगायचे आहे? मानवी शरीरातील अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणामार्फत केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. लहान आतड्यामार्फत मानवी शरीरामध्ये पचनाचे कार्य केले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. मल्लांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते सांगायचे आहे? मल्लांचा राजा असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शाहू महाराजांना मल्लांचा राजा संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कोणत्या गोलमेज परिषदेला हजर नव्हते ते सांगायचे आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर नव्हते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पहिल्या गोलमेज परिषदेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हजर नव्हते. पुढचा प्रश्न पाहूया. शाहू महाराजांनी दक्कन रयत असोसिएशनची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती? शाहू महाराजांनी दक्कन रयत असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. निपाणी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी दक्कन रयत असोसिएशनची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? भारतीय संविधानामध्ये सर्वात पहिली घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील. 1951 या वर्षी सर्वप्रथम भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून अंमलात आणले गेले होते ते सांगायचे आहे? भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवसापासून अंमलात आणलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. 26 जानेवारी 1950 या वर्षी या दिवसापासून जे आहे भारतीय संविधान अंमलात आणलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या सल्ल्यासाठी राखून ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ते सांगायचं आहे? एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या सल्ल्यासाठी राखून ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यपाल यांच्याकडे भारतामध्ये एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या सल्ल्यासाठी रोखून ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिधारा क्षेत्र येथे कोणत्या व किती नद्यांचा संगम होतो ते सांगायचं आहे? त्रिधारा क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी किती व कोणत्या नद्यांचा संगम होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. पिंगळा, इडा व या ठिकाणी सुसुमना या सर्व नद्यांचा संगम जो आहे त्रिधारा क्षेत्र या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बारडोली सत्याग्रहामध्ये किती हजार शेतकरी समाविष्ट झालेले होते? बारडोली सत्याग्रहामध्ये एकूण किती हजार शेतकरी समाविष्ट झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 3000 शेतकऱ्यांचा समावेश बारडोली सत्याग्रहामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी दही कडवट कोणत्या अंमलाच्या कारणास्तव लागत असते? दही कडवट हे कोणत्या अंमलाच्या कारणास्तव लागते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. दही जे आहे ब्युटेरिक आम्लाच्या कारणास्तव कडवट लागत असते. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जात असतो? उत्तरपत्रिका तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसचा वापर होतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. OMR या डिव्हाइसचा वापर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात ते सांगायचं आहे? डोळ्यांचे विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतात? ऑप्शन क्रमांक 1 राहील. अजीवनसत्वाच्या अभावी डोळ्यांचे विकार होत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. शिवनेरी व लोहगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते सांगायचं आहे? शिवनेरी तसेच लोहगड हे दोन्ही किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी तसेच लोहगड हे दोन्ही प्रसिद्ध किल्ले स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया.
चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जात असते? चांदोली धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशयास संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. मौलाना आझाद संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मौलाना आझाद संशोधन केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवाच्या एका शुक्रांची सरासरी लांबी किती मायक्रोमीटरची असते? मानवी शरीरातील शुक्रांची सरासरी लांबी एकूण किती मायक्रोमीटरची असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो 60 मायक्रोमीटर एवढीचे आहे मानवाच्या एका शुक्रांची सरासरीची लांबी असते. कोणत्या पेशी शरीरवाढीवर नियंत्रण ठेवत असतात ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पक्षी शरीरवाढीवर नियंत्रण ठेवत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो पियुषिका ह्या ज्या पेशी आहे शरीरवाढीवर नियंत्रण ठेवत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. वैतरणा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी आहे ते सांगायचं आहे. वैतरणा नदी खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील कोकण भागातील जे आहे वैतरणा ही सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हेमोग्लोबिनमध्ये कोणता वायू मिसळल्याने त्याचा रंग लाल होत असतो ते सांगायचं आहे. हेमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता रंग मिसळल्याने तो लाल होत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील हेमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन मिसळल्या कारणास्तव हेमोग्लोबिन लाल होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी दररोज मानव किती मिली पाणी बाष्पाच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकतो ते सांगायचं आहे. दररोज मानव हा किती मिली पाणी बाष्पाच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो 200 मिली पाणी जे आहे दररोज प्रत्येक माणूस या ठिकाणी बाष्पाच्या स्वरूपात बाहेर टाकत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्राचा रॉबिनहुड म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? महाराष्ट्राचा रॉबिनहुड म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील वासुदेव बळवंत फडके यांना जे आहे महाराष्ट्राचा रॉबिनहुड म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. रवींद्रनाथ टागोर यांना ग्रेट सेंटिनंट असे कोणी म्हटलेले होते? रवींद्रनाथ टागोर यांना खालीलपैकी ग्रेट सेंटिनंट असे कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महात्मा गांधी यांनी जे आहे रवींद्रनाथ टागोर यांना ग्रेट सेंटिनेंट संबोधलेले होते. आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती? आत्माराम पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील प्रार्थना समाजाची स्थापना जे आहे आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. कांचनगंगा हे हिमालयन शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कांचनगंगा हे हिमालयन शिखर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो कांचनगंगा हे जे शिखर आहे सिक्कीम राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील तापी नदीला जे आहे खानदेश कन्या संबोधली जात असते. तर पाहूया आपल्या समोर या ठिकाणी दुसरा प्रश्न काय आहे. सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. सफरचंदामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील जीवनसत्व क चा समावेश प्रामुख्याने सफरचंदामध्ये झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी क्ल्यूलेक्स ही डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो ते सांगायचं आहे. क्ल्यूलेक्स नावाची डास चावल्या कारणास्तव खालीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील हत्ती रोग हा जो रोग आहे क्ल्यूलेक्स नावाची डास चावल्या कारणास्तव होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. चपराळा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. चपराळा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी चपराळा अभयारण्यातील चपराळा हे खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे. चपराळा अभयारण्यातील चपराळा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो चपराळा अभयारण्यातील चपराळा जो आहे एका गावाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात कोणत्या नदीकाठी कुंभमेळा भरतो ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीकाठी कुंभमेळा भरतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील गोदावरी नदीकाठी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील ब्युटेरिक आम्लाचा समावेश लोण्यामध्ये झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. समुद्रामध्ये सुनामी लाटा कशामुळे निर्माण होत असतात ते सांगायचं आहे. समुद्रामध्ये सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होत असतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील पाण्यातील भूकंपामुळे जे आहे समुद्रामध्ये सुनामी लाटा येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. ऑगस्ट 2014 या दिवशी महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. ऑगस्ट 2014 या दिवशी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली होती, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पालघर जिल्ह्याची निर्मिती या ठिकाणी 2014 मध्ये करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनात अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कृत्रिमरित्या तयार केलेल्या रोपांना काय म्हटले जात असते? कृत्रिमरित्या तयार केलेल्या रोपांना खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. रोपवन असे जे आहे कृत्रिमरित्या तयार केलेल्या रोपांना संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. आनेर हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? आनेर नावाचे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. शिरपूर तालुक्यामध्ये आनेर हे प्रसिद्ध धरण स्थित आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर आपल्याला वाटते की नक्कीच आवडलीच आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. 15,000पेक्षा जास्त MPC लेवलच्या जीके क्वेश्चनचे ईबुक हवे असेल, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर